नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नाचणी हा प्रकार असा आहे की मधुमेह ज्यांना आहे त्यांच्यासाठी डॉक्टर सांगतात की नाही, नाचणी तुम्ही वापरा. मग नाचणी एनी फॉर्म ची भाकर होते किंवा नाचणीची उसळसुद्धा होते आणि त्याची उकडसुद्धा होते. पण ही उकड इंटरेस्टिंग जर केली तर असं अरे नाचणी काय खाऊ असं वाटणार नाही, खरंच वाटणार नाही. बघा, साधारण आपण एक 3 वाट्या पाणी घेतलं. 3 वाट्या पाणी तर आपण 1 वाटी जवळपास नाचणीचं पीठ घेतलं. त्यामध्ये 1-2 चमचे दही, थोडेसे तीळ, मीठ, थोडं पाणी, याची पेस्ट आपण करून घेऊ. आणि हे तयार पीठ उकळत्या पाण्यात घालायचं. मंद आचेवर याला शिजू द्यायचं. थोडी हळद यामध्ये घालायची आणि हिंग. तसं नाचणीलाच एक खूप छान चव असते, पण हे काय थोडंसं अजून मजेशीर रंग येतो त्याचा. नाचणी थोडी लालसर असते आणि मग लाल बरोबर पिवळी हळद, मग येणार की नाही मजा. मी नेहमी म्हणतो की नाचणीच्या तुम्ही जेव्हा मंचुरियन खाता की नाही, चायनीज सोया सॉस घातलेलं, तो जो ग्रेव्ही सदृश प्रकार सोया सॉस घातलेला, म्हणजे चिली पनीर किंवा मग व्हेज मंचुरियन बरोबर, तर ते जे सॉस आहे तुम्ही कधी नाचणीचं सॉस बनवून बघा. नाचणीच्या पिठाचं दिसेल तसंच, थोडंसं लागेलही छान, जास्त पौष्टिक, जास्त चवदार. थोडं झाकून ठेवू आपण आणि तोपर्यंत फोडणीची तयारी. मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण, यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, झाली उकड झाली. फक्त अट एक आहे, ती गरम गरम खायची. आत्ता मी जशी ह्याच्यावर फोडणी घातली आणि थोडंसं त्याला चटपटीत करून घेतलं, पण आमच्याकडे त्याच्याबरोबर शेंगदाण्याचं कच्चं तेल घालायचं. आणि मी घरी आता जेव्हा खातो तेव्हा माऊली घाणीचं शेंगदाण्याचं कच्चं तेल घालतो. बाकी फोडणी काही प्रकार नाही. मग तिखटासाठी मग तुम्ही थोडंसं तिखट घातलं तरी चालेल, पण अप्रतिम प्रकार आहे, नक्की करा. जे लोक डाएटवर असतील माझ्यासारखे त्यांनी तर खायलाच हवं आणि मास्टर रेसिपी पाहायला हवं, होय की नाही. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार.